मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. माहिती नाही कसं दिसतोय कारण सूर्य तर इकडनंच येतं. हां, दिसतंय, बरोबर दिसतंय. तर बघू शकता आपण आहोत पुरी बीच. सो आपण जगन्नाथ पुरीच्या दर्शनासाठी आलो आहोत. तर आपण ओरिसामध्ये आहोत आता आणि पुरी हा एक लोकेशन आहे जिथे हे पुरी बीच करून आहे. तर आज आपण जाणार आहोत श्री जगन्नाथाच्या दर्शनाला, त्याच्यानंतरला कोणार्क सन टेम्पल आणि रात्री आपण या बीचवर येऊ. तर मी आता जस्ट तुम्हाला, कारण रात्री येणार तर तेवढं काही बघायला नाही भेटणार. फुल गोवावाला वाईब्स होतो आहे इथे. तर बघून घ्या, फुल भारीवाला बीच आहे. कधी या साईडला आलात पुरी वगैरे तर या लोकेशनला व्हिजिट करा किंवा या लोकेशनवर हॉटेल बुक करा, म्हणजे दोन्ही कवर करता येतील. तर बघा इकडे शॅक्स वगैरे टाकले त्या लोकांनी आणि त्या साईडला थोडं वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज वगैरे होत आहेत. तर भारी लोकेशन आहे. तर मला माहिती नाही रात्री शॅक्स वगैरे इकडे असतील किंवा असे चेअर्स वगैरे अवेलेबल असतील का, पण भारी आहे एकदम. समुद्राच्या एकदम किनाऱ्यावर जिथे लाटा येत आहेत तिथे त्या लोकांनी चेअर वगैरे आणि असे अम्ब्रेलाज मोठे मोठे टाकलेले आहेत. तर फुल भारी वाईब आहे तिथे. त्या साईडला वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत, कॅमल रायडिंग वगैरे पण आहे. रात्री तर यायचंच आहे इथे. रात्री माहिती नाही कसं असणार, काय असणार आहे. तर मी जस्ट एक राऊंड मारण्यासाठी आलो होतो तुम्हाला दाखवण्यासाठी. तर चला आता हॉटेलमध्ये जाऊया आणि हॉटेलमधून नाश्ता केल्यानंतर आपण जाणार आहोत श्री जगन्नाथाच्या दर्शनासाठी. म्हणजे भाई असं ड्रीम कम्स ट्रू वाला फिलिंग येत आहे. बघूया, लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे हा. आणि आम्ही असं प्लॅन केलं आहे की 4-4:30च्या आसपास जाणार, जेव्हा ती लोक जो फ्लॅग असतो जगन्नाथाच्या मंदिरावर, तो फ्लॅग ती लोक खाली उतरून दुसरा फ्लॅग जो लावतात, सो ते बघायला भेटेल. बघूया, ट्राय करूया. लेट्स सी. तर मी जसं तुम्हाला बोललो की आपल्या इथे जसं मरीन ड्राईव्ह आहे, तसं हे लोक पण या लोकेशनला मरीन ड्राईव्हच बोलतात. एकदम सेमच आहे एक्झॅक्ट. फक्त आपल्या इथे रिक्षा अलाउड नाही, यांच्याकडे रिक्षा येत आहेत. तर या लोकेशनचं नाव आहे पुरी बीच आणि हे ओरिसामध्ये आहे. तर आम्ही 3-4 दिवस कंटिन्यू इडली, डोसा, वडा हेच सगळं खातो आहे. राईस, सांबार. इकडे आल्यावर वाटलं की काहीतरी वेगळं भेटेल, म्हणजे इथे भेटतं तसं काही थोडंसं डिफरंट, पण इथे पण लोक नाश्त्यामध्ये इडली वडाच खातात. आणि इथे बरेच चायनीजचे शॉप दिसत आहेत, जे तिकडे नाही दिसते. तिकडे मोस्टली चायनीज चांगलं नव्हतं भेटत. इथे थोडंसं दिसतंय कारण इकडे थोडे बंगाली लोक आहेत. ओरिया ही लँग्वेज आहे इकडची, थोडेसे बंगाली टाईपचे लोक आहेत. त्यामुळे ते लोक जास्त फिश खातात. त्यामुळे इकडे जास्त करून नॉनव्हेज, फिश वगैरेचे शॉप्स आहेत. आपण तर व्हेज खाणारे आहोत. सो या लोकेशनपासून पुरी एक 10-15 मिनटावरच आहे. तो आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर जो केला आहे तो आम्हाला आता पुरीपर्यंत सोडेल. इकडनं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही जाणार आहोत कोणार्क सन टेम्पल. ऐकलंच असणार तुम्ही. तिकडे गेल्यानंतरला संध्याकाळी जेवण वगैरे आम्ही या बीचवर येणार आणि उद्या जाणार लिंगराज मंदिरात. सर, गणपती बाप्पा मोरया, मूर्ती मोरया, बोलो जगन्नाथ भगवान के. मित्रांनो, आपण पोचलो आहोत कोणार्क सन टेम्पल. आपण आज फर्स्ट टाइम कोणार्क सन टेम्पल बघणार आहोत. बघूया तर कसं काय.
नोट आणि 10 रुपयाची नोट. त्याच्या पाठी जे असतं ते जे घेतलंय ते आपल्या ह्या कोणार्क टेम्पलमधून घेतलं. आपण सगळे तुमचा एक ग्रुप फोटो काढूया आपण इकडे, ठीक आहे. त्या सकाळी ते उभं आहे एका बाजूला. 10 रुपयाची नोट द्या आम्हाला. 10 रुपयाची नोट चेक करू शकता तुम्ही, कुठेही चेक करा तुम्ही. तुम्हाला चांगलं असं उत्कृष्ट काम नाही मिळणार कुठे. हे जे बारीक बारीक 1200 मध्ये हे आता नाहीये. हे आताच्या माणसांना करून दाखवायला सांगा. नाही जमणार कोणाला. फक्त डिजिटल आला आणि स्कॅन केलं झालं असं नाहीये. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह। मित्रांनो, फायनली आपण श्री जगन्नाथाच्या मंदिराजवळ पोहोचलो आहोत. तुम्ही बघू शकता इकडे मंदिर आहे. तर आता आम्ही दर्शनाच्या लाईनीत घुसतोय. पहिला बघू आता मोबाईल वगैरे लॉकर्समध्ये ठेवायचे, त्याच्यानंतर मी थोडंफार शूट करीन. विनोद जाधव दाखव. हे विनोद जाधव दाखव. लवकर ये, लवकर ये. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या मागे जय जगन्नाथ, श्री जगन्नाथाचं मंदिर आहे मागे. आणि आमचं दर्शन वगैरे झालं आहे. आम्ही जस्ट मोबाईल घेतला काउंटरमधून आणि फोटो वगैरे व्हिडिओज वगैरे काढायला बाहेर आलो. आज वीकडेज असल्यामुळे गर्दी थोडी कमी होती. और एक बार तर आता आपलं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे आणि पुढचा प्लॅन माहिती नाही काय आहे. बघूया, प्रसाद वगैरे घ्यायचा आहे. बोल ना. सहलीला जायचं, जायचं सहलीला, सहलीला जायचं. दोन नाही बघितलं म्हणून भांडतात. ए रूम वर घेऊ पार्सल. काय आहे खरवस आहे ना. मंगल मूर्ती चला. काय दिसत नाही. काय याला पुढे वापरायला. चालू पार्सल करते. आपलं काय काय दर्शन झालं आणि काय बाकी आहे ते. चला आता आपलं आतापर्यंत जसं आपण फिरलो, पहिला आंध्राला गेलो, श्रीशैलमला गेलो, त्याच्यानंतर आता आपण पुरीला आलो. पुरीवरून आपण कोणार्क फिरलो, जे सूर्य मंदिर, आता जगन्नाथपुरी, रात्री बीच फिरलो. आणि आता आपलं जे शेवटचं जायचं आहे ते आपलं लिंगाराज टेम्पल. लिंगाराज टेम्पलला जाऊया. महादेवाचं खूप चांगलं असं मोठं भव्य मंदिर आहे, तिथे आपण जाऊया, दर्शन करूया आणि मग घरी ट्रेन पकडून घरी. घरी.
तर फायनली जे या ट्रिपचं शेवटचं आपलं जे स्पॉट होतं लिंगराज टेम्पल, तर लिंगराज महादेवाचं सुद्धा आपलं दर्शन झालं आहे. तर आता काही नाही, आता झालं, संपली ट्रिप इथेच. आता आपण जाऊ बसमध्ये आणि तिथून जायचं आपल्याला भुवनेश्वर स्टेशनला आणि त्याच्यानंतर मुंबईला. चला आता काय झालं, संपलं, पैसे संपले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल कोणार्क एक्सप्रेस will arrive shortly on platform number 6. चलो इधर है अपना. तर फायनली आपण घरी पोहोचलो आहोत आणि 36 आवर्सची ट्रेन जर्नी, त्याच्यानंतर बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये भारी वाटतंय खूप. आता घरी जाऊन फुल झोपायचं आहे कारण उद्या ऑफिसला जायचं आहे. तर चलो भाई, बाय गाईज.